सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गुढ ज्ञान कालगतीचे फिरविशी चक्रते. नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. मंडळी, आज तुम्हाला पंढरीच्या पांडुरंगाचा एक भला मोठा चमत्कार सांगणार आहे. तो ऐकल्यानंतर अगदी तुमचं भान हरपून जाईल. माऊली सोलापूर जिल्ह्यामधलंच एक गाव. आषाढीची वारी परत निघाली. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेले सगळे लाखो वारकरी, तो वैष्णवांचा मेळा. श्रीहरीचं विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर सगळेजण आपापल्या गावी परत जाऊ लागले. आणि ते वारकरी जात असताना त्याच्यामधले काही वारकरी, एक दिंडी ही सोलापूर जिल्ह्यामधल्या एका गावामधून निघाली. आणि मंडळी, तिथेच घडला तो पंढरीच्या पांडुरंगाचा फार मोठा चमत्कार. मंडळी, घडलं असं की त्या ठिकाणी भोपळ्यामध्ये गहू तयार झाले. अक्षरशः तुम्ही सुद्धा चकित होऊन जाल. तुम्ही सुद्धा बोलाल की हे असंही घडू शकतं. मंडळी, देवाची करणी नारळात पाणी, हे वाक्य तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल. ऐकायला काय हो, प्रत्यक्ष बघितलं असेल की 40 फूट, 50 फूट, 60, 70, 80 फूट इतके उंच ते माडाची झाडं असतात, नारळाची झाडं असतात. कधी विचार मनात आलाय की इतक्या उंच त्या नारळाच्या झाडावरती असणाऱ्या त्या नारळामध्ये पाणी कुठून गेलं, पाणी कसं काय तयार झालं? मंडळी, होय, अशाच स्वरूपाची एक घटना, एक सत्य स्टोरी तुम्हाला सांगतोय की सोलापूर जिल्ह्यामधलं एक गाव. आषाढीची श्रीहरीची पंढरीच्या पांडुरंगाची ती वारी परत निघाली. आणि त्याच ठिकाणी मंडळी असं काही घडलं की ते सगळ्यांनी तोंडात बोट घातले. कुणाचा सुद्धा विश्वास बसेना. लोक जमा झाली, बघू लागली. आणि सगळेजण हात जोडून एवढंच बोलू लागला, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. मंडळी, घडलं असं होतं की त्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये भोपळे पेरलेले होते. आणि त्या भल्या मोठ्या असणाऱ्या त्या भोपळ्यामध्ये सगळे गहूच तयार झालेले होते. ही स्टोरी कुणाची, ही स्टोरी कोणत्या गावची, आता लगेच तुम्हाला सांगतो. मंडळी, तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं चॅनल बघत असाल, तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या. चला, ही स्टोरी तुम्हाला सविस्तर सांगायला सुरुवात करतो. मंडळी, आषाढीची वारी आपल्याला तर माहित आहे, तुफान सारी गर्दी, लाखो वैष्णवांचा तो मेळा. त्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची लागलेली ती वारकऱ्यांना आस, ती आसक्ती. आणि मंडळी, नंतर मात्र आपलं त्या सावळ्या श्रीहरीचं पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर वारी परत फिरली. होय मंडळी, वारी परत फिरली. वारकरी परत जाऊ लागले. ज्या त्या वाटेने, ज्या त्या पालख्या, ज्या त्या वाटेने, ज्या त्या दिंड्या जाऊ लागल्या, ते वारकरी परत पांडुरंगाचं नामस्मरण करत, जयघोष करत जाऊ लागले. मंडळी, सोलापूर जिल्ह्यामधलं एक गाव आहे अरण म्हणून. अरण गाव, संत सावतामाळी यांचं ते गाव. आणि त्या ठिकाणी मंडळी संत सावतामाळी हे शेती करत होते. आणि शेताच्या बांधावरूनच बाजूने एक रस्ता होता. आणि त्याच रस्त्याने ती पांडुरंगाची ती पालखी तिथून जात होती. आषाढीची वारी संपल्यानंतर वारकरी तिथून जात होते. संत सावता महाराज शेतामध्ये आपलं काम करीत होते. पेरणीसाठी शेती वगैरे तयार करीत होते. आणि मंडळी, त्यांना समजलं, त्यांच्या कानावरती आवाज आला वारकऱ्यांचा. त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली आणि सांगितलं की कारभारने स्वयंपाक बनव. आज जी दिंडी जाणार आहे ती दिंडी जवळ आलेली वाटते, आवाज येतोय. आज तो वैष्णवांचा मेळा आपल्या इथे थांबणार आहे, स्वयंपाक बनव. हातातलं काम ती बिचारी माऊली खाली ठेवते, खुरपं खाली ठेवते आणि आपलं स्वयंपाकाला लागते. मंडळी, घडतं असं की त्या ठिकाणी ते वारकरी येतात. संत सावता महाराज आवाज देतात, सगळ्या वारकऱ्यांना जय हरी माऊली असे बोलतात. वारकरी त्या ठिकाणीच थांबतात आणि जेवण करण्यासाठी सगळ्या वारकऱ्यांना ते आपल्या घरी नेतात. सगळ्यांना पाणी देतात. मंडळी, संत सावता महाराजांच्या अंगणामध्ये चिंचेची फार मोठी झाडं होती. तर त्या ठिकाणी वारकरी वगैरे सगळे जेवण वगैरे करतात. आणि दुपारच्या वेळी मात्र चालून चालून थकलेले ते वारकरी तिथेच आपले थोडेसे त्यांना झोप लागल्यासारखं, म्हणजे ते आपले अंग टाकतात. परंतु मंडळी, घडतं असं की या संत सावता महाराजांना एक गोष्ट समजते की ही तर आनंदाची वारी, परंतु यामधल्या बऱ्याच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती मात्र काहीतरी सल जाणवत होती, काहीतरी दुःख जाणवत होतं. आता मात्र काही वारकरी आपल्या त्या चिंचेच्या मुळ्याला डोकं देऊन बसलेले होते. काही जण सावता महाराजांच्या सोबत बोलत होते, काही जण आपले डोळे झाकून पडलेले होते. मंडळी, तेवढ्यातच संत सावता महाराजांनी न राहून त्या वारकऱ्यांना विचारलं की माऊली, ही तर आनंदाची वारी आहे, तुम्ही तर साक्षात त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलाय, परंतु माझ्या मध्ये मला तुमच्या चेहऱ्यावरती हवा तेवढा आनंद दिसत नाहीये.
तेव्हा ते वारकरी उद्गारले, अहो सावता महाराज, तुमचं आपलं बरं चाललंय, तुमची शेती चांगली पिकते, तुमच्याकडे पाऊसकाळ आहे, परंतु आमच्याकडे गेली 3-4 वर्ष झालं भयानक दुष्काळ पडलेला आहे. अगदी अन्न पाणी सुद्धा आम्हाला भेटत नाही अशी अवस्था झाली आहे. जनावर सगळी उपाशी मरतायत, लेकरं बाळ भुके वाचून व्याकुळ झाली आहेत. आज आम्ही त्या ठिकाणी पंढरपूरला गेलेलो होतो. त्या पांडुरंगाला साकडं घातलं, म्हणलं बाबा की तूच भक्त वत्सल आहेस, कृपा सिंधू आहेस, वात्सल्य सिंधू आहेस, पांडुरंगा तूच काहीतरी कर, यंदा तरी चांगला पाऊसकाळ दे, आमच्या मुलाबाळांच्या मुखामध्ये 4 घास सुकानं जाऊ दे, नाहीतर एकदाच आम्हाला कायमचं तुझ्याकडे बोलावून घे, आम्हाला एकदाच मरण तरी दे, हा त्रास सहन होत नाही, असं आम्ही त्या पांडुरंगाला बोललोय. मंडळी, संत सावता महाराज काय म्हणावे? सावता महाराज त्या वारकऱ्यांना म्हणाले की माऊली काळजी करू नका, तुम्हाला हवं तेवढं धान्य घेऊन जावा, माझ्या घरामध्ये गव्हाच्या पोत्याच्या थापीच्या थापी लागलेल्या आहेत. मंडळी, क्षणाचाही विलंब न करता संत सावता महाराजांनी त्या दिंडीमध्ये असणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना गहू वाटायला सुरुवात केली. घर भरलेलं होतं अख्खं त्यांचं गव्हाने. त्यांनी थापीची एक पिशवी खाली काढावी, वारकऱ्याने आपले जे काही गाठोड आहे ते पुढे पसरावं आणि सगळ्यांना त्यांनी ते गहू वाटायला सुरुवात केली. सावता महाराजांची पत्नी, त्यांची जी बायको आहे ती सुद्धा वाटू लागत होती. मंडळी, अख्खं घर रिकामं झालं. शेवटच्या 1-2 पिशव्या उरल्या, 1-2 पोती उरली. तेव्हा ती माऊली संत सावता महाराजांची पत्नी सावता महाराजांना म्हणाली की अहो धनी, आपल्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवा, आपण काय खायचं, तुम्ही सगळंच वाटून टाकलं, बरं आपलं खायचं जाऊ द्या. अहो धनी, आता पेरणी पुढे येईल, पेरणीच्या वेळेला पेरणी पुरतं तरी धान्य सोबत जवळ ठेवा. तेव्हा सावता महाराज बोलले की अगं आपल्याला काही कमी पडणार नाही. तेव्हा सावता महाराजांनी एक उदाहरण दिलं. सावता महाराज त्यांच्या पत्नीला म्हणाले की हे बघ, ही निर्जीव माती, ही निर्जीव ढेकळं, त्या ढेकळामध्ये मातीमध्ये आपण मुठभर धान्य पेरतो, तर त्या मुठभर धान्याचं पोतभर धान्य ती निर्जीव माती आपल्याला देते. हे तर वारकरी आहेत, साक्षात पांडुरंगाचा अंश असणारे हे वारकरी आहेत, भागवत भक्त आहेत, आणि यांच्या मुखामध्ये हे आपण अन्न पेरतोय. बघ तो पांडुरंग आपल्याला मग किती देईल, विचार कर. ती माऊली गप्प बसली, पुढे जास्त काय बोलली नाही. मंडळी, खरा जो मुख्य चमत्कार काय घडला ते आता तुम्हाला सांगतोय, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. झालं ते वारकरी सगळं जे काही धान्य आहे ते धान्य घेऊन आपापल्या गावी निघून गेले. पुढे मंडळी थोडासा अजून पाऊसही झाला, पेरणी योग्य पाऊस झाला. आता मात्र पेरण्या सुरू झाल्या. आता संत सावता महाराजांनी ठरवलं की याही वर्षी गहू पेरायचा, परंतु माऊली पेरणीसाठी अजिबात धान्य शिल्लक नव्हतं, पेरणीसाठी बियाणं शिल्लक नव्हतं. बघा पुढे काय घडलं. आता ते संत सावता महाराजांच्या पत्नीला बोलले की अगं असू दे, आपल्याकडे तर पेरणीसाठी बियाणं शिल्लक नाही ना, मी काहीतरी करतो, गावामधून कुणाकडून तरी उष्ण धान्य घेऊयात आणि आपण पेरणी करूयात. मंडळी, सावता महाराजांनी आपल्या घरामधलं सगळं धान्य वारकऱ्यांना वाटून टाकलं. हे मात्र सगळ्या गावकऱ्यांना त्या माहीत होतं. सावता महाराज शेजारच्या 1-2 बांधकऱ्यांसोबत बोलणी करायला गेले, अहो आम्हाला पेरणीसाठी थोडंसं धान्य द्या आणि परत आम्ही दुपटी तिपटीनं परत तुम्हाला करतो, आम्हाला पेरणीसाठी बियाणं द्या. अजिबात कोणी द्यायला तयार नाही. बघा मंडळी, गावकरी सुद्धा बरेच काहीसे त्यांना विरोध करत होते आणि अनेक संतांनी हालापेष्टा काढलेल्या आहेत, अनेक संतांनी त्रास सहन केलेला आहे. आपल्याला माहित आहे, या त्रासामधून ना तुकाराम महाराज सुटले, या त्रासामधून ना संत सावतामाळी सुटले, या त्रासामधून ना संत ज्ञानेश्वर माऊली सुटले. लोकांनी भयानक त्रास दिला. मंडळी, हे जे गावकरी आहेत यांनी कोणीही सावता महाराजांना पेरणीसाठी बियाणं दिलं नाही. शेवटी सावता महाराज आपल्या गावामध्ये गेले. गावामध्ये एक झाड होतं आणि त्या झाडाला कटडा होता आणि त्या कट्ट्यावरती बरीचशी लोक गप्पा मारत दुपारी बसलेली होती. सावता महाराज गेले आणि म्हणू लागले की अहो पेरणी करायची, पेरणीसाठी तुमच्याकडे धान्य असेल तर द्या. तेव्हा ती लोक हसू लागली. काय रे सावतोबा, ते कुठल्या गावचे, कुठले ते वारकरी, त्यांना सगळं तू धान्य वाटून दिलं का? तुझे सगळे सोयरे होते का? तुझे कोण नातलग होते? त्यांना सगळं तू धान्य वाटून टाकलं. आता काय करतो? आता आमच्याकडे सुद्धा धान्य नाही, आम्ही तुला देणार नाही. त्यामधला एक जण सहज हसून बोलला की अरे आता काय खातो, काय खाया घालतो बायका पोरांना, पेरतो काय? तू असं कर, माझ्या शेताच्या बांधाच्या पलीकडे एक ओढा आहे, त्या ओढ्यामध्ये कडू भोपळे आहेत भरपूर, ते कडू भोपळे तोडून ने आणि तुझ्या लेकरा बायकांना मुलांना खायला दे आणि त्याच्यामधलं बिय काढून पेर. असं म्हणून ते खिल्ली उडून सगळेजण हसू लागले.
बघा मंडळी, संत सावता महाराजांनी ते म्हणणं मनावरती घेतलं, गालातल्या गालात हसले आणि बोलले की होय बाबांनो, आता तसंच करतो. बघा मंडळी, कडू भोपळ्यांच्या बिया या संत सावता महाराजांनी त्या ओढ्यामधून आणल्या, ते भोपळे आणले, त्याच्या बिया काढल्या आणि आपली बैल घेतली आणि सगळ्या शेतामध्ये कडू भोपळे पेरले. बघा, तो भोपळा खाण्यासाठी सुद्धा चालत नाहीये. त्या भोपळ्याची पेरणी संत सावता महाराजांनी केली आणि पुढं काय घडलं, पाऊस काळ चांगला झाला. मंडळी, ते भोपळ्याचं पीक एकदम जबरदस्त आलं. अख्ख्या रानामध्ये अख्खं रान त्या वेलीने, त्या भोपळ्याच्या वेलीने जखडून गेलं आणि त्याला भोपळे सुद्धा लागले. हळूहळू काही दिवस निघून गेले, ते भोपळे मोठे होऊ लागले. मंडळी, जे ग्रामीण भागामधले असतील, जे शेतकरी असतील, त्यांना माहीत असेल की कडू भोपळे फार मोठे होतात. आणि त्यामधला एक भोपळा संत त्या सावता महाराजांनी आपला तोडला आणि भाजी बनवण्यासाठी घरी आणून आपल्या पत्नीकडे दिला. मंडळी, त्या संत सावता महाराजांच्या अर्धांगिनीने, त्या पत्नीने तो भोपळा कापला आणि काय आश्चर्य मंडळी, त्या माऊली तिथेच थक्क झाल्या. कारण जसा तो भोपळा कापला तसं त्या भोपळ्यामध्ये गहू तयार झालेले होते. तो भोपळा आतमधून भरगच्च अशा त्या गव्हाने भरलेला होता. बाहेरून तर भोपळा जसाच्या तसा साधा दिसत होता, परंतु आतमध्ये तर तो गव्हाने भरलेला होता. त्या ज्या संत सावता महाराजांच्या पत्नी आहेत, त्यांनी सावता महाराजांना आवाज दिला. मंडळी, ही गोष्ट शेजापाजारच्या बऱ्याच लोकांना समजली. बघता बघता ही वार्ता सगळ्या गावकऱ्यांना समजली. त्या बिया त्या तेवढ्या भोपळ्यामध्येच नव्हत्या, तर बाकीचे अजून काही त्यांनी भोपळे तोडून फोडून बघितले, तर त्या शेतामध्ये असणाऱ्या त्या लाखो भोपळ्यांमध्ये सगळे गहू तयार झालेले होते. आहे ना मंडळी आश्चर्यकारक गोष्ट. पुढे ते जे पीक आहे, तर ते पिकल्यानंतर त्यांनी सगळ्या त्या भोपळ्याची काढणी केली आणि त्या मंडळी अनेक असणाऱ्या त्या लाखो भोपळ्यांमध्ये, प्रचंड आकाराच्या त्या भोपळ्यामध्ये सगळे काही गहू तयार झालेले होते. आता ते जे गहू आहे, ते गहू काढून त्यांनी म्हणजे त्याची काढणी वगैरे पिकाची केली. आणि काय आश्चर्य मंडळी, सावता महाराजांचं अख्खं घर भरलं त्या गव्हाने, ठेवायला सुद्धा जागा पुरली नाही, इतका गहू त्यांना त्या ठिकाणी झाला. आहे ना मोठा चमत्कार. आता मंडळी, जे नास्तिक लोक आहेत किंवा ज्यांचा या संतांवरती किंवा संतांच्या या चमत्कारांवरती वगैरे विश्वास नाही, तर ते बोलते काय ही अंधश्रद्धा आहे किंवा काहीतरी तू बाबा थपा मारायला लागलायस असं बोलतील. परंतु ज्यांना सत्य माहीत आहे, ज्यांना वास्तव माहीत आहे, ज्यांना तथ्य नेमकं काय आहे ते माहीत असेल, ते मात्र असं कधीच बोलणार नाही. मंडळी, संत सावता महाराज यांचा महिमा फार आगाध. काही लोकांना माहीत नसेल की साक्षात त्या विटेवरच्या मालकाला, पांडुरंगाला स्वतःची छाती, स्वतःचं ही जी छाती आहे, तर त्या विळ्याने खुरप्याने फाडून त्याच्यामध्ये त्या विठ्ठलाला त्यांनी बसायला जागा दिली. असे ते अगाध लीला असणारे, अगाध असे संत सावता महाराज. आभाळा एवढं कर्तृत्व. आणि माऊली ते पंढरपूरला गेले नाहीत, तर पंढरपूरचा पांडुरंग स्वतः त्यांना भेटायला आला. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, हे त्या काळी त्यांनी लोकांना या गोष्टीमधून दाखवून दिलेलं होतं. गावकरी बोलत होते की अरे, तू त्या वारकऱ्यांना सगळं वाटून द्यायला लागलायस. कोण तुझे ते सखे सोयरे आहेत, पाहुणे आहेत की कोण आहेत, स्वतःसाठी ठेव. परंतु नाही, त्या संत सावता महाराजांनी सगळे गहू वाटून दिले. परंतु मात्र त्या विटेवरच्या मालकाचा काय असा भला मोठा चमत्कार घडला की त्यांनी त्या शेतामध्ये पेरलेल्या त्या भोपळ्यांमधूनच गहू तयार झाले. विश्वास बसत नाही ना माऊली. नक्कीच कुणाचाही विश्वास बसणार नाही. अशा प्रकारची ही भान हरपून टाकणारी ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी मी तुम्हाला सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल, पहिल्यांदाच हे चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.